सांगलीकरांना दिलासा देणारी बातमी आहे। चांदोली आणि वारणा धरणातून आणि कोयना धरणातून जो पाण्याचा विसर्ग सुरू होता तो कमी प्रमाणात करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता, आपण सध्या सांगलीच्या कृष्णा नदीच्या नवीन पुलावरती आहोत। आपण पाहू शकता या ठिकाणी कृष्णा नदीची पाण्याची पातळी सकाळी 7 वाजता 42 फुटावर होती आणि आता 11 वाजलेले आहेत। 4 तासानंतर फक्त 8 इंच ही पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि पाणी कुठेतरी स्थिर होते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। इशारा पातळी 40 फूट होती, आता 42 फूट 8 इंच झालेली आहे। इशारा पातळी ओलांडल्यानंतर थोडीशी नागरिकांच्या मध्ये धाकधूक होती, पण गेल्या 4 तासानंतर आपण पाहू शकता ही कृष्णा नदीची पाण्याची पातळी फक्त 8 इंचानं वाढलेली आहे आणि ही खरोखर सांगलीकरांना दिलासा देणारी बातमी आहे। महापुराचं संकट सांगलीकरांच्या जे डोक्यावरती टांगती तलवारसारखं परिस्थिती निर्माण झाली होती, कारण धोक्याची पातळी ही 45 फूट आहे आणि आता 45 फुटाकडे वाटचाल करते की काय अशी परिस्थिती होती, कारण कालपासून पाणी झपाट्याने वाढत होतं। मात्र आज सकाळपासून हे पाणी इंचानं वाढत आहे आणि गेल्या 4 तासानंतर फक्त हे पाण्याची पातळी कृष्णा नदीची ही 8 इंच फक्त वाढलेली आहे। त्यामुळे आता 42 फूट 8 इंचावर असणारी कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही पुढे वाढते का कमी होतं हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे, कारण चांदोली धरणातून आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी प्रमाणात आता सुरू केलेला आहे। या ठिकाणी कृष्णा नदीची पाण्याची पातळी हळूहळू दुपारी किंवा सायंकाळी ओसरायला सुरुवात होईल अशी सुद्धा माहिती समोर येत आहे। कॅमेरामॅन अभिजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।